महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन जी सपकाल ने अपने कार्यकाल की शुरुआत बुल्ढाणा जिले के मलकापुर तहसील से की। उन्होंने पुलवामा हमले में शहीद संजय सिंह राजपूत के स्मारक पर श्रद्धांजलि अर्पित की। इस दौरान मलकापुर शहर कांग्रेस कमेटी के पदाधिकारी मौजूद रहे। सपकाल ने कार्यकर्ताओं से मुलाकात कर संगठन को मजबूत करने की प्रतिबद्धता जताई। मीडिया से बातचीत में उन्होंने सरकार की नीतियों की आलोचना करते हुए अपनी भविष्य की रणनीति के संकेत दिए। उनके इस दौरे को संगठन में ऊर्जा भरने की कोशिश के रूप में देखा जा रहा है। मागे वळून बघितलं असता या गटाचा अद्यापर्यंत खुलासा झाला नाही। यातील एकाही आरोपीला पकडला गेला नाही। कोणालाही त्यामध्ये शिक्षा ही झाली नाही, हे दुःखद आहे। यापूर्वी अनेक दुर्दैवी आणि दुःखद घटना घडलेल्या आहेत। महात्मा गांधींचा खून असो, इंदिराजींचा खून असो, राजीवजींचा खून असो, त्याचे आरोपी सापडले, त्यांना शिक्षा झाली। मुंबईला बॉम्बस्फोटची एक शृंखला झाली होती, त्या बॉम्बस्फोटचे आरोपी पकडले गेले। इतर अनेक बॉम्बस्फोट झाले, सगळ्यांचे आरोपी पकडले गेले। मात्र पुलवामा हत्याकांडातील आरोपींना पकडले गेले नाही, त्यांना कोणती शिक्षा झाली नाही, याबद्दल मी खंत व्यक्त करतो। मात्र शहीद जवानांच्या प्रती आपला आदर हा सर्वांचा असतो। या सर्व शहीदांना त्यांच्या स्मृतिदिनी मी विनम्र अभिवादन करतो। भाऊ, राजकीय वर्तुळातून एक प्रश्न आहे। आपण बघितलं की काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गटबाजी पाहायला मिळत आहे। आपले प्रदेशाध्यक्षपदी निवड झालं, आपण कसं पाहता याच्याकडे? सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न राहील। मी अनुभवानी वयाने सगळ्यांपेक्षा छोटा आहे, त्यामुळे सगळे माझ्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत गटतट सोडून राहतील अशी निश्चित मला अपेक्षा आहे। आणि मी केवळ काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, मी कोणत्या गटाचा नाही, त्यामुळे मला हे करणं सहज शक्य। स्पीड न्यूज भारत।